असे एक प्रेमकथा भाग 14. पारस आज इतक्या दिवसांनी घरी जात होता. त्याला काही महत्वाची कागदपत्रे आणायची होती, नाहीतर तो तिथे गेला नसता. विचारात गुंतलेला सिगारेट ओढत तो घरी कधी पोचतो हे त्याला कळतही नाही. बरका हॉलमध्ये होती. पारसला सुखरूपणे निरोगी पाहून तिला बरं वाटले. पारस तिच्याकडे पाहत पुढे सरकतो. तेवढ्यात एक आवाज त्याला ऐकू येतो. पारस. एक परिचित आवाज ऐकून पारस मागे वळतो आणि त्याचा समोर एक जुना मित्राला पाहतो. त्याचे नाव वैभव होते. वैभव. तो आश्चर्याने म्हणतो. वैभव लगेच त्याला मिठी मारतो. अरे, तू कसा आहेस? आणि तू किती वीक झाला आहेस? आणि हो ना. पारस बरकाकडे पाहतो. उलट बरका डोळे खाली करते. पारस म्हणाला, तू लंडनला गेला होतास ना तुझे फॅमिली बिझनेस सांभाळण्यासाठी, आज इतक्या वर्षांनी? वैभव म्हणाला, अरे, मी तुला हे सर्व आरामात सांगतो. आता तुझ्या भाऊ लग्न करत आहे. परवा माझी साखरपुडा आहे आणि मग लग्न. आणि मी तुला घ्यायला आलो आहे. आणि मी कोणतेही निमित्त ऐकणार नाही बरं का. मी तुला खूप वेळा फोन केला पण तुझा पत्ताच नाही. म्हणून मी स्वतः तुला घ्यायला आलो आहे. आता लवकर सामान पॅकिंग कर. मग आपल्याला शिमल्याला जायचं आहे. पारस म्हणाला, कंग्रॅच्युलेशन यार, पण मी येऊ शकत नाही. वैभव म्हणतो, अरे, काय झालंय तुला? तू तोच पारस आहेस ना, कुठेही जाण्यासाठी नेहमीच पुढच्या रांगेत असणारा? आणि आज काय झाले तुला? आंटी त्याला सांगा, मी इतक्या दुरून आलोय फक्त त्याला घेण्यासाठी. बरं का. काही बोलण्यापूर्वीच पारस म्हणाला, अरे, तुला का समजत नाहीये? माझ्याकडे खूप काम आहे. वैभव म्हणाला, मी काहीही ऐकणार नाही. तुला आमच्या मैत्रीची शपथ आहे. बस. पारस त्याच्याकडे असहायपणे पाहतो. वैभव जरा जास्त हसतो आणि त्याच्याकडे पाहत म्हणतो, आता तू नकार देऊ शकत नाहीस. चल लवकर पॅकिंग कर. आंटी, तू पण पॅकिंग कर. पारस पटकन म्हणाला, नाही, ते येऊ शकणार नाही. तिला करोडो रुपयांच्या करार करायचा आहे. आणि तुला चांगलं माहीत आहे ना, तिच्यासाठी काम आणि पैसे किती महत्वाचे आहेत. जरी पारस खूप मऊ स्वरात बोलत होता, पण बरकाला त्या मऊ स्वरात लपलेलं टोमणा जाणवत होता. वैभव म्हणाला, मग तू चल ना यार. तो त्याला ओढून त्याच्या खोलीत घेऊन जातो. बरका अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पारसला जाताना पाहत होती. काम आणि पैसा तिच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ही एक वाक्य तिच्या हृदयावर हातोड्यासारखी आदळत होती. ती रडत तिच्या खोलीत गेली. रात्र झाली होती. पारस आणि वैभव गाडीने शिमल्याला निघाले. वैभव गाडी चालवत होता. त्याला लक्षात आले की त्याचा मित्र जो पूर्वीपेक्षा काहीतरी वेगळंच दिसत आहे. आणि सिगारेट, जो त्याचं आवाजासाठी किती केअरिंग असायचा, तो आता चक्क आरामात सिगारेट ओढत आहे. त्याचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर तेज नाही, पण सध्या त्याला वाटते की गप्प राहणेच बरे. वैभव त्याचा खूप जुना मित्र होता. ते दोघेही शिमलामध्येच भेटले होते. आणि मग वैभव परदेशात गेला. ते दोघेही बराच काळ संपर्कात नव्हते. म्हणून त्याला पारसच्या भूतकाळाबद्दल काहीही माहीत नव्हते. ते दोघंही बोलत बोलत पुढे जात होते. आणि लवकरच सकाळ झाली आणि त्यांची गाडी सिमल्यात प्रवेश करते. अरे, थंड वारे, सुंदर दर्या, मन प्रसन्न करणारं वातावरण पारसच्या हृदयात शिरत होते आणि त्याला अपार शांती देत होते. आपण लग्न केल्यावर शिमल्याला जाऊ. प्रियाने पारसला हे सगळं एका निष्पाप मुलासारखे कसे सांगत होती. पारस तिच्या निरागसतेवर हसला. तो फक्त तिच्याकडे पाहत होता. प्रिया लाजेने आणि तिच्या छातीवर डोके ठेवते. माझ्याकडे असे पाहणे थांबव ना यार, मला खूप लाज वाटते. पारस तिला मिठी मारतो. वेडी मुलगी. हे सर्व विचार करत असताना पारसच्या चेहऱ्यावर एक हास्य येते. किती दिवसांनी तो इतकं मोकळेपणाने हसला. पण दुसऱ्याच क्षणी ते हास्य हळूहळू कमी होते आणि त्याचे डोळे ओले होतात. तो त्यांना खूप स्वच्छपणे स्वच्छ करतो. पण वैभव त्याला असे करताना पाहतो. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये जाते, जे खूप सुंदर, म्हणजे खूपच सुंदर सजवलेले होते. दोघंही गाडीतून खाली उतरतात आणि आत जातात. बागेच्या परिसरातून येणारं हास्याचा आवाज दोघांच्याही कानापर्यंत पोचत होता.
जरी लग्न 2 दिवसांनी असले तरी उत्साह आधीच चालू होता. पारस म्हणाला, तू खूप उत्साहित आहेस? वैभव म्हणाला, हो यार, थांब, मी तुला तुझ्या वहिनीशी ओळख करून देतो. लग्न इथेच होत आहे म्हणून त्याही इथेच राहिले आहेत, जेणेकरून ते सर्व विधी एकत्र करू शकतील. हे बोलत असताना वैभवच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. पारस त्याच्याकडे पाहत म्हणाला, अरे हो, लव्ह मॅरेज? वैभव म्हणाला, मी तुला काय सांगू यार, आईला ती आवडते, पण ती माझीही कधी पसंत झाली हे मला माहीत नाही. माझ्याकडून तर प्रेम आहे, पण मला तिच्याबद्दल माहीत नाही. इतक्यात एक मुलगी त्यांच्या जवळून जाते. वैभव म्हणतो, अगं शिवानी, तुझी वहिनी कुठे आहे? शिवानी इकडे तिकडे पाहते आणि म्हणते, हा, हो, तिथेच आहे, असं म्हणत ती निघून जाते. वैभव आणि पारस त्या दिशेने पाहतात, जिथे एक मुलगी डोळ्यांवर पट्टी बांधून काही मुलांसोबत लप्पाछप्पी खेळत होती. लांब उघडे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. वैभव म्हणाला, ही सुद्धा? इतक्यात कोणीतरी त्याला हाक मारतो. थांब, मी लवकरच परत येतो, असं म्हणत तो जातो. पारस आपला चेहरा दुसरीकडे वळवतो आणि त्याच्या फोनमध्ये व्यस्त होतो. त्या दरम्यान त्याला एक परिचित भावना, एक परिचित सुगंध, परिचित आवाज ऐकू येतो. हे मी तुला पकडले. ती मुलगी त्याचे दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणते. पारसचे हृदय वेगाने धडधडू लागते. तो लगेच तोंड फिरून मागे वळून पाहतो. त्याच क्षणी ती मुलगी तिच्या चेहऱ्यावरून पट्टी काढताना, मी पकडले, तुला पकडले, ती तिचे उघडे केस मागे सारून म्हणते. पारस तिचा चेहरा पाहताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्पारले. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. मागून वैभव म्हणतो, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडले मॅडम. ती मुलगी अजूनही डोळे मिटून होती. वैभवचा आवाज ऐकून ती लगेच डोळे उघडते आणि समोर वैभव ऐवजी कुणीतरी आहे हे पाहून ती लगेच पारसपासून 2 पावले मागे सरकते. पारस अजूनही आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तोच चेहरा, तेच डोळे, तेच ओठ, त्याच चेहऱ्यावरील निरागसता. अगदी प्रियासारखी, की ती स्वतः प्रिया आहे. पण हे काय आहे? तेच डोळे, पण डोळ्यात पारससाठी विचित्रता. तेच ओठ, पण ओठावर वैभवचे नाव. पारस अजूनही तिच्या चेहऱ्यावर अडकला होता. इतक्यात वैभव त्या मुलीजवळ आला. त्याचा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला जवळ ओढत म्हणाला, पारस, मीट माय वुड बी वाईफ. पारस आपोआप म्हणतो, प्रिया? अचानक वैभव म्हणतो, तुला कसे कळले तिचे नाव? हा, मीच तुला सांगितलं असेल. प्रिया, माय फ्रेंड पारस. प्रिया हसत हसत दोन्ही हात जोडून म्हणाले, हो, नमस्ते. ओ, प्रियाचे विचित्र वागणे पारसला आतून तोडत होते. वैभव प्रियाला तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिथून घेऊन जातो. पारसचे डोळे चमकतात आणि तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी दोघांकडे पाहत होता. जाताना प्रिया एकदा त्याच्याकडे मागे वळून पाहते, मग तिचा चेहरा वळवते. पारसचे ओठ पडपडतात. प्रिया, तो तिला हाक मारू इच्छित होता, पण त्याआधी कोणीतरी त्याला बाजूला खेचते. पारस अजून पूर्णपणे सावरला नव्हता तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसतो. तेव्हा तो जानकीला समोर पाहतो. जानकी खूप रागवली होती. तुला लाज वाटत नाही का? माझ्या मुलीचे सुख हिरावून घेण्यासाठी तू इथेही आलास? तू इथे का आलास? आता काय उरले आहे की प्रियाला एवढं सगळं दुखवून तू अजूनही समाधानी नाहीस? ती पारसशी खूप रागाने बोलत होती, पण पारस भानावर नव्हता. त्याला जानकीचा आवाजही ऐकू येत नव्हता. अचानक त्याने जानकीचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला, आई, तू ठीक आहेस ना? मी तुला सगळीकडे शोधलो, पण माझं मन म्हणत होतं की तू ठीक आहेस आई, तू अगदी ठीक आहेस. पण माझी प्रिया? बर का, मध्येच हात झटकते आणि म्हणते, प्रियाचं नाव तुझ्या जिभेवरही येऊ नये. ती तुला काही लागत नाही. तू तुझे सर्व हक्क गमावले आहेस. मग ती त्याचं हात धरते आणि म्हणते, इकडे ये. ती पारसला थोडे पुढे घेऊन जाते. तिथून प्रिया आणि वैभव दोघेही स्पष्ट दिसत होते. जानकी तिथे पाहते. ती त्याला त्या दिशेने पाहण्याचा इशारा करते. पारस त्या दिशेने पाहतो. वैभव प्रियासाठी खुर्ची आणत होता आणि त्याचा बोलण्याने तिला हसवत होता. प्रियाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, एक वेगळीच आनंद. जानकी म्हणाली, तुला प्रियाच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो का? हा, ती आनंदी आहे, ज्याची ती पात्रता आहे, जो तिला तुझ्यासोबत मिळाला नाही. तू तिला पूर्णपणे उद्ध्वस्त केलास. मोठ्या कष्टाने प्रियाच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. ती हसायला लागली आहे
आणि तुला माहीत आहे का, प्रियाचं मनातून तुझ्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत. ती तुला विसरली आहे. ती तिच्या भूतकाळ विसरली आहे. तिची आठवण हरवली आहे. हे ऐकून पारसला तिसरा धक्का बसतो. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी प्रियाकडे पाहतो. ती अजूनही वैभव सोबत होती, पण ती शांत होती. कारण वैभव बोलत होता, ती फक्त हसत होती आणि त्याचे ऐकत होती. जानकी आणखी रागवते आणि म्हणते की तिला तिची आठवण गेली हे चांगले आहे. तू तिच्या हृदयातून आणि मनातून निघून गेलास. निदान आता तरी माझी मुलगी आता आनंदी आहे. आणि मी म्हणते की तिच्या आठवणी कधीच परत येऊ नयेत. आता प्लीज इथून निघून जा. प्रियाच्या आयुष्यातून निघून जा. परत येऊ नकोस. जानकीचे शब्द त्याला आतून तोडत होते. त्याचं डोळ्यांच्या कडा पुन्हा पुन्हा ओल्या होत होत्या, ज्या तो वाहूनही म्हणून प्रयत्न करत होता. दरम्यान वैभव म्हणतो, अरे पारस. पारस पटकन डोळे पुसतो आणि चेहऱ्यावरील हावभाव बदलतो. वैभव म्हणतो, तू इथे काय करतोयस? मी तुलाच शोधतो आहे. मग जानकीकडे पाहून म्हणतो, नमस्कार आई. तो तिच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो आणि पारसची ओळख करून देतो. ह्या जानकी आई आहेत, प्रियाची आई. पारसही तिचे पाय स्पर्श करून तिला नमस्कार करतो आणि जानकीला नको असले तरी तिला आशीर्वाद द्यावा लागतो. आनंदी राहा, वैभव म्हणाला. आणि आई, हा माझा मित्र आहे. मी त्याला खूप प्रयत्न करून आणले आहे. आता तो लग्नापर्यंत माझ्यासोबत राहील. ये, तू माझ्यासोबत राहशील माझ्या खोलीत. चल. तो त्याला ओढून तिथून घेऊन जातो. जानकी प्रियाकडे जाते. प्रिया आता तिच्या खोलीत होती आणि अशीच बसली होती. पारसचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. पारस ज्या पद्धतीने तिच्याकडे पाहत होता, त्या पद्धतीने पारसच्या नजरा प्रियाला खूप अस्वस्थ करत होत्या. प्रिया म्हणाली, मला माझ्या मनात इतके विचित्र का वाटते? तो कोण होता? आणि तो माझ्याकडे असे का पाहत होता? त्याचे चमकणारे डोळे जणू काही तो काहीतरी बोलू इच्छितो. मला असे का वाटते? जणू मी त्याला आधी कुठेतरी पाहिले आहे. पण केव्हा? मी कधीच शिमला सोडून गेले नाही. अरे देवा, हे काय विचित्र वाटत आहे. हे सगळं विचार करत ती झोपून जाते. खरं तर जानकीला प्रिया दुसऱ्या शहरातील हॉस्पिटलमध्ये सापडली. कोणीतरी तिला वाचवलं होतं. पण जेव्हा प्रिया शुद्धीवर आली तेव्हा तिच्या आठवणी हरवल्या होत्या. तिला काहीच आठवत नव्हतं. तिचं नावही तिला माहीत नव्हतं. म्हणून जानकीने तिला कुठेतरी दूर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तिची एक मैत्रीण शिमला इथे राहत होती, म्हणून तिच्या मदतीने ती तिथे गेली. मोठ्या कष्टाने तिने प्रियाला पटवून दिले की ती तिची आई आहे आणि तिचे नाव प्रिया आहे. आणि तिला इतर सर्व खोटे सांगितले की ती नेहमीच इथेच राहतात. हेच त्यांचे जग आहे. आणि तिथे वैभवचं आईला प्रिया आवडायची. पण आता जानकीला टेन्शन आले होते. कारण पारस अशा प्रकारे प्रियासमोर आला होता. तिला प्रियाला काहीही आठवू द्यायचे नव्हते. तू तिथे त्या मुलासोबत काय करत होतीस प्रिया? एक गोष्ट लक्षात ठेव. फक्त वैभवचे नाव तुझ्या हृदयात आणि मनात असले पाहिजे आणि दुसऱ्या कुणाचे नाही. समजले का? जानकीला रागात ती काय म्हणत आहे हे कळत नव्हते आणि हे बोलून ती तिथून निघून जाते. प्रिया तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती की तिची आई, जी तिच्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलत नव्हती, ती आज तिच्यावर इतकी रागवली का आहे? लवकरच तिच्या डोळ्यात अश्रू आले. प्रियाच्या अपघात झाल्यापासून किंवा तुम्ही म्हणू शकाल की त्यानंतर तिला नवीन जीवन मिळाले. ती खूप सेन्सिटिव्ह झाली होती. ती कोणत्याही गोष्टीला खूप लवकर मनावर घेत असे आणि ह्यावेळीही जानकीच्या रागामुळे ती दुःखी झाली होती. तिचा हसरा चेहरा अचानक फिका पडला होता आणि आता तिला खूप रडावंसं वाटत होतं. दुसरीकडे वैभव पारसला त्याच्या खोलीत घेऊन गेला होता. पारसचे मन काम करत नव्हते. त्याचे प्रेम, त्याची प्रिया त्याच्या डोळ्यासमोर आहे, पण ती त्याला ओळखतही नाही. ज्या डोळ्यांना फक्त पारसवर प्रेम असायचे, आज तेच डोळे एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखे पाहत होते. अरे नशिबाने काय खेळ खेळला. हा काय योगायोग आहे. नशिबाने पारसला प्रियाकडे परत आणले, पण पाहिल्यानंतरही ते भेटू शकले नाहीत. पुन्हा एकदा कहाणी अपूर्ण राहिली. पारस बेशुद्ध अवस्थेत बेडवर बसला होता. त्याला काहीही समजत नव्हते.
जानकीचे शब्द अजूनही त्याच्या कानात घुमत होते. तुला माहिती आहे का, प्रिया आनंदी का आहे? कारण तिच्या हृदयातून आणि मनातून तुझ्या आठवणी पुसल्या गेल्या आहेत. आणि मी म्हणते की तिची आठवण कदाचित कधीच परत येऊ नये. पुन्हा एकदा त्याचे डोळे ओले होतात. तो खूप अस्वस्थ होतो. डोळे बंद करून तो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्याच्या डोळ्यातील ओलावा बाहेर येण्यापासून थांबवतो. मग वैभव म्हणाला, अरे, तू अजूनही असंच बसला आहेस? चल लवकर उठ आणि नंतर आराम कर. मग आपण संध्याकाळी खूप मजा करू. आता उभा राहा, तो त्याला बाथरूममध्ये ढकलत म्हणतो. दुसरीकडे प्रिया रडत रडत झोपी गेली होती. दिवस असेच निघून जातो आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळी शिमल्याचं दऱ्या आणखी थंड होऊ लागल्या. आजूबाजूला हिरवळ पसरली होती आणि त्याच्या मध्यभागी वैभवचे फार्म हाऊस होते. खूप सुंदर दृश्य, जिथे सर्व वडीलधार मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. वैभव आणि बाकीचे मित्रमंडळी बाहेर बागेत एकत्र जमले होते. फक्त प्रिया आणि पारस तिथे नव्हते. प्रिया तिच्या खोलीत उदास बसली होती आणि पारस त्याच्या खोलीचं खिडकीजवळ सिगारेट ओढत उभा होता. वैभव म्हणाला, प्रिया कुठे आहे? मी तिला घेऊन येतो, असे म्हणत तो तिला घ्यायला जातो. आता पिंच रंगाच्या चुडीदार घातलेल्या प्रियाने तिचं उघड्या केसांची वेणी बनवली होती आणि ती खांद्यावर एका बाजूला ठेवली होती, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर काही केस पडत होते, ज्यामध्ये ती खूप गोंडस दिसत होती. पण तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. दरम्यान वैभव तिच्या खोलीत जातो आणि टोटावतो आणि म्हणतो, प्रिया, प्रिया. प्रिया अचानक बेडवरून उठते, जसे की ती खूप घाबरली आहे. वैभव म्हणाला, तू आधी मला सांग, तू मला पाहून इतकं का घाबरतेस? प्रिया डोळे काले करत म्हणते, नाही नाही, तस काही नाही. आता ती त्याला काय सांगणार की ती स्वतः अडकली आहे. ती हे लग्न फक्त जानकीच्या आनंदासाठी करत आहे. त्याशिवाय तिचं मनात वैभवबद्दल अजिबात भावना नाही. भावना कशी असेल? अर्थात आठवणी निघून गेल्या आहेत, पण हृदय अजूनही तसेच आहे, जे फक्त पारसच्या नावासाठी धडधडते. वैभव खोलीत खिडकी उघडतो आणि म्हणतो, सर्वप्रथम ही खिडकी उघडी ठेव. तू ती नेहमी बंद ठेवतेस. खिडकी उघडल्यानंतर तो लगेच मागे सरकतो आणि त्या खिडकीतून दुसऱ्या बाजूला वैभवची खोली असलेल्या खोलीच्या खिडकीजवळ उभा असलेला पारस त्या दोघांना पाहतो. प्रिया अजूनही उभी होती, स्वतःमध्ये हरवलेली. वैभवची पावले तिच्याकडे जातात. पारसचे हृदय वेगाने धडधडत होते. वैभव प्रियाजवळ जातो, तिचा चेहरा दोन्ही हातात धरतो आणि म्हणतो, तू ह्या लग्नात आनंदी आहेस ना? पारसच्या मुठी घट्ट होतात, जरी त्याला दोघांमधील संभाषण ऐकू आले नाही. पण वैभव प्रियाचं जवळ गेला ते पाहूनच त्याचे हृदय पिळून टाकल्यासारखे झाले. किती विडंबना आहे. त्याचे प्रेम त्याच्या डोळ्यासमोर दुसऱ्यांशी लग्न करत आहे आणि तो काहीही करू शकत नाही आहे. प्रियाला काय बोलावे ते समजत नव्हते. वैभव पुन्हा म्हणाला की, प्रिया, मला उत्तर दे. प्रिया अचानक डोळे बंद करते आणि तिच्या बंद डोळ्यातून तिला पारसचा चेहरा दिसतो. ती लगेच डोळे उघडते. माझ्या मनात काय होत आहे? ज्या व्यक्तीला मी आज पहिल्यांदा पाहिले होते, तो माझ्याकडे असं का पाहत आहे? दुसऱ्याच क्षणी तिला जानकीचे शब्द आठवतात. फक्त वैभव तुझ्या हृदयात आणि मनात असावा. ती हलकेच हसत म्हणते, मी आनंदी आहे.